नमस्कार प्रेक्षक हो, पारू या मालिकेच्या 5 डिसेंबरच्या भागात आपण पाहणार आहात. प्रीतम आदित्यला निरोप द्यायला आलेला असतो की पारू येणार नाही आहे. पण आदित्य फोनवर बोलत असतो. आता प्रीतमच्या मनात येतं, दादा या अवॉर्ड संदर्भात खूप एक्सायटेड आहे. जर पारू नाही येणार असं सांगितलं तर तो डिस्टर्ब होईल. पण जर पारू येणार नाही आहे हे ऐकल्यावर तो काय रिॲक्ट करतोय हे बघण्यात खूप मजा येईल. आता आदित्य फोन ठेवतो. आता मात्र प्रीतम नर्वस चेहरा करून त्याच्यापाशी जातो आणि म्हणतो, एक बॅड न्यूज आहे रे. तसा तो विचारतो, काय? प्रीतम म्हणतो, अनुष्का अवॉर्ड फंक्शनला नाही येत आहे. आदित्य म्हणतो, अरे ठीक आहे रे, तिला काहीतरी महत्त्वाचं काम असेल म्हणून ती येत नसेल, इट्स ओके. आता प्रीतम म्हणतो, अरे अजून एक बॅड न्यूज आहे, ती पारू पण येणार नाही म्हणते. असं म्हणलं मात्र आदित्यचा पाक चेहरा उतरतो आणि म्हणू लागतो, काय? अरे असं कसं होईल? अवॉर्ड मिळणार आहे तिला आणि ती कशी काय नाही येणार? अरे कालच मी तिला बोललो होतो, तयार झाली होती ती, हो म्हणली मला. बरं ठीक आहे, ती स्वतः बोलली का तुझ्याशी मी येणार नाही म्हणून? बरं तू विचारलं होतंस का तिला का येत नाही आहे म्हणून? प्रीतम म्हणू लागतो, नाही ते काय विचारलं नाही मी, थांब विचारून येतो. तसं आदित्य म्हणतो, नको तू थांब इथं, मी स्वतः जाऊन विचारतो तिला, येत नाही आहे म्हणे. असं म्हणत तो रागानेच बाहेर पडतो. प्रीतम मात्र ह्याच्या रिॲक्शनवर खूप हसतो आणि तोही त्याच्या मागून बाहेर पडतो. इकडं पारू नाराज बसलेली असते आणि तिला बाचं बोलणं आठवत असतं. तू बॅग घेऊन कुठं बी जायचं नाहीस आणि आदित्य सरांबरोबर तर कुठंच नाहीस, आणि त्यांनी विचारलं तर तू त्यांना सांग माझ्या बानच जायचं नाही म्हणून सांगितलंय. तेवढ्यातच तिथं चिडलेला आदित्य येतो आणि म्हणतो, पारू तू काय येत नाही आहेस? मी तुला काल सांगितलं होतं ना आपण जायचं आहे म्हणून. जा आणि पटकनावर, मी तुझा एकही शब्द ऐकणार नाही आहे. असं म्हणून तो निघालेला असतो. तेवढ्यातच पारू म्हणते, मी नाही येणार. बानं मला जाऊ नको म्हणून सांगितले, तो मला गावी घेऊन निघालाय. आता आदित्य चिडतो आणि म्हणतो, का? आता एवढं काय अर्जंट काम आहे तुझं गावाकडे? पारू म्हणते, मला नाही माहिती. आदित्य म्हणतो, तुझे न येण्याने मला किती वाईट वाटेल हे जराही विचार केला नाहीस ना ग तू? हे बघ, हा अवॉर्ड तुला मिळाला आहे, हे यश आपल्या दोघांचं आहे. यासाठी आपण दोघांनी कष्ट घेतलेत. आता तू गावाकडे निघून गेल्यावर अवॉर्ड काय मी एकटा घेऊ? मला कसं वाटेल? पारू तुझं नशीब समज, तुला एवढा मोठा अवॉर्ड मिळाला आहे. इथंपर्यंत पोचण्यासाठी लाखो लोक प्रयत्न करत असतात, दिवस रात्र एक करतात. पारू म्हणते, मी आता सपान बघणं सोडून दिलं आहे. तशी बी आमची लायकीच कुठं असते सपान बघायची, कारण आमची कुठलीच स्वप्न कधी बी पूर्ण होणार नसतात. आदित्य म्हणतो, का असं वाटतंय तुला की स्वप्न पुरी होत नसतात, आणि खास करून तुझी? आणि काय ग, स्वप्न बघायला लायकी लागते? हे बघ, स्वप्न बघण्याचा अधिकार सगळ्यांना असतो आणि ते पूर्ण करण्याचा सुद्धा. आणि तुला जे हे यश मिळाले ना, त्याचं मला फार कौतुक वाटतंय आणि मला हे यश तुझ्यासोबत साजरं करायचं आहे. पारू म्हणते, कुठलं यश? मला कुठलंच यश नको आहे. मी इकडं कोणतंच यश संपादन करायला आले नव्हते. मी इथं फक्त माझ्या देवी आईची आणि बाची सेवा करायला आले होते. आदित्य म्हणतो, अरे यार, कुणाच्या नशिबात काय लिहिले हे कुणालाच माहिती नसतं. अगं तू गावाकडून इथं आलीस हे आपलं तुझं नशीब होतं. त्यानंतर आपली मैत्री झाली, तू किर्लोस्कर कंपनीची ब्रँड ॲम्बॅसेडर झालीस, आईच्या मनात जागा मिळवलीस. अगं हा सगळा एक नशिबाचा भाग आहे. असं समज, हा जो तुला अवॉर्ड मिळाला आहे ना, हे सगळं देवाच्या मनात होतं, आणि देवाच्या मनात काय आहे ना हे कुणीच नाही सांगू शकत. अगं आज अनुष्का माझ्या आयुष्यात आहे, उद्या कदाचित नसेल. आज आमचं लग्न ठरलं आहे, पण कदाचित ते होणारही नाही. पारू म्हणजे, आदित्य सर असं बोलू नका. आदित्य म्हणतो, अगं म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ हा आहे, जर देवाच्या मनात असेल की तू अवॉर्ड फंक्शनला यावीस तर तुला कोणीही थांबवू शकत नाही, अगदी मारुती मामासुद्धा नाही. पारू तू अजिबात काळजी करू नको, मारुती मामाशी मी बोलतो. पण मारुती मामानी जर होकार दिला तर तू यायला तयार आहेस ना? पारू म्हणते, हो. आता तो प्रीतमला सांगतो, पारू आपल्यासोबत येते आहे, मी मारुती मामाशी बोलून येतो. तो गेल्यानंतर प्रीतम मनातच म्हणतो, दादा तुला पारूबद्दल एवढं सगळं वाटतंय ना, त्यातच मी खूप आनंदी आहे. आता तो पारूला म्हणतो, ए पारू जा, तू बॅग भरायला घे. अगं दादा गेलाय मारुती मामाशी बोलायला, म्हणजे आता भाई बोला तो भगवान बोला. इकडं मारुती आदित्यला सांगत असतो, हे बघा आदित्य बाबा, तुम्ही इथं आलात, मला समजावून सांगितलं, काय बी झालं तरी पारू तुमच्याबरोबर येणार नाही.
मला माफ करा, पण तुम्ही आत्ता इथून गेला तर बरं होईल. एवढ्यातच दार ठोठवायचा आवाज येतो आणि मारुती हे सगळं नुसतं स्वतःच्या विचारात बोलत असतो. आता तो भानावर येतो. आता पटकन दार उघडतो तर दाराच्या बाहेर आदित्य असतो. मारुती म्हणतो, आदित्य बाबा तुम्ही या ना, आत या ना, बसा ना. आता आदित्य आत येऊन बसतो. आता मारुती विचारतो, बाबा काही काम होतं का? तसं आदित्य म्हणतो, काय झालं मामा, अचानक तुम्ही गावाला जाण्याचं काढलं आणि काढलं ते काढलं आणि आमच्या ब्रँड ॲम्बॅसिडरला घेऊन जायचं काढलं. मामा ही काही शाळेची सहल नाही आहे जिला तुम्ही जायला नकार देताय. हा इंटरनॅशनल अवॉर्ड आहे आणि हा आपल्या कंपनीशी संबंधित आहे. हा पारूच्या कामाचा एक भाग आहे, कुठलाही घरगुती कार्यक्रम नाही आहे. हा पारूसाठी, आपल्या कंपनीसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या आईसाठी खूप महत्त्वाचा क्षण आहे. आणि पारूच्या आयुष्यातल्या इतक्या महत्त्वाच्या क्षणी तुम्ही तिला जायला नकार देताय, काय कारण आहे मामा? आता मारुती आदित्यपासून डोळे लपवतच म्हणतो, गावाकडं माझं काम आहे. आदित्य म्हणतो, मामा खोटं बोलताय तुम्ही. अहो खोटं बोलताना पण तुमची जीभ अडखळती आहे. मला खरं कारण हवं आहे. आता मारुती झालेला सगळा प्रकार सांगतो आदित्यला. दामिनी मॅडम गाडीपाशी आल्या आणि मला सांगू लागल्या, ही पारू ना सारखी सतत आदित्यच्या पुढं पुढं करत असते. म्हणजे असं लोक बोलतात. आणि एक वयात आलेली मुलगी आणि एक मुलगा कधी मित्र असू शकत नाहीत. असं काय झालं तर अहिल्यावहिनी तुमच्या खानदानाची राख रांगोळी करतील. तू त्यांना चांगलं ओळखतोयस, कळतंय ना तुला? आदित्य हे सगळं ऐकून खूपच संतापतो आणि म्हणतो, मामा दामिनी काकूचा स्वभाव कसा आहे हे काय मी तुम्हाला वेगळं सांगायला नाही लागणार. पण ती जे काही तुमच्याशी बोलली ना, याबद्दल मी माफी मागतो. असं म्हणून तो मारुतीसमोर हात जोडतो. मारुती म्हणतो, आदित्य बाबा अशा हात जोडू नका हो तुम्ही. आदित्य म्हणतो, पण याही पलीकडे जाऊन हा अवॉर्ड पारूसाठी आणि आपल्या कंपनीसाठी खूप महत्त्वाचा आहे. मामा हा अवॉर्ड सहजासहजी नाही मिळत कुणाला. अहो लोक खूप कष्ट करतात यासाठी, आयुष्यातला खूप महत्त्वाचा वेळ देतात. आणि आपल्या पारूने खूप मेहनतीनं हा अवॉर्ड मिळवला आहे. या अवॉर्डवर फक्त पारूचा अधिकार आहे. अहो तुम्हाला तरी अभिमान वाटला पाहिजे हो. पारू या फंक्शनला येते आहे. मारुती म्हणतो, कसं आहे ना बाबा, हो पारूला असं मोठमोठ्या लोकांच्यात उठा बसायची सवय नाही, ती घाबरून जाईल, गांगरून जाईल. आदित्य म्हणतो, हे काय मी तुम्हाला वेगळं सांगायला पाहिजे का मामा? पैशाने आणि घातलेल्या कपड्याने माणूस कधीच मोठा होत नसतो. पारू शिकली नसली ना तरी तिला माणसं कळतात. आपल्या ब्रँड ॲम्बॅसिडर कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही बघितलं ना, पारू किती कॉन्फिडन्सनं सगळ्या जगासमोर आली होती. पारू कधीच चुकणार नाही आणि काय झालं तरी मी आहे ना. मारुती म्हणतो, बाबा पण लोकांनी चर्चा करावी, माघारी बोलावं असं मला खरंच वाटत नाही हो. पारूच्या बाबतीत जे काय घडले ते तुम्हाला सगळं माहितीच आहे. 2 वेळा तिचं लग्न होता होता मोडले हो.